लॉन्ग ऑफ बाउंड्री लाइन के थँक्यू. मिडॉनच्या डोक्यावरून बॉल लॉंग ऑफला बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार केलाय. 4 धावा प्राप्त करत असताना यावेळेला या बॉलवरती 4 धावांच्या मदतीने मला असं वाटतं की ओव्हरची नक्कीच समाप्ती होते आहे. 42 धावा धाव फलकावरती आणि पुन्हा एक वेळ मागचा ओव्हर ज्यांनी अतिशय अचूक टप्प्यावरचा मारा करत सर्वोत्तम गोलंदाजी केली तेच गोलंदाजी ट्रॅक वरती आहेत. यावेळेला जर बघितलं तर बॅटची कडा बॉल वेगाने ट्रॅव्हल करतोय थर्ड मॅन बॉलरच्या पलीकडे फ्लाय स्लिपच्या अगदी हातातून निसटून बॉल जातोय सीमारेषा बाहेर 4 धावांसाठी. चार धावा येत आहेत त्या बॉलवरती. खरं तर 4 धावांचंही फार महत्व आहे बघा. 4 धावा आल्या पहिल्याच बॉलवरती. नंदू पाटील यांना थोडंसं दबावात ठेवण्याचा प्रयत्न. आणखी एक वेळ समोरच्या दिशेला फुललेला बॉल प्रॉपर टायमिंगने डिस्पॅच केलाय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. मुश्ताक अली सरच्या बॅट मधून आणखी एक चौकार. थँक्यू डीजे. विघ्नहर्ता प्लायवूडला मानवंदना देत या 4 धावा पाहायला मिळत आहेत. 50 धावा पूर्ण झाल्या आहेत टीम जेएमसी जळगाव संघाला. याही वेळेला बॉल हवेत दूर लांबच लांब षटकार. थँक्यू डीजे. 56 धावा धाव फलकावरती होत आहेत. 56. नंदू पाटील पहिल्या 2 बॉल वरती 2 चौकार. नवीन बॉल द्या. जर बॉल येत नसेल तर कृपया नवीन बॉल आपण द्यायचा आहे. वेळेचं बचत करायची. चला फिल्डर मैदानाच्या आतमध्ये आपण या. जर बॉल गेला असेल ना तर मी विनंती करेल आमच्या मॅनेजमेंट कमिटीला कृपया आपण बाउंड्री रोपवरती थांबा जेणेकरून बॉल लवकरात लवकर परत येईल. नक्कीच आमचे सर्व मॅनेजमेंट जेवण करते आहे. त्यांनी खूप मेहनत केली या स्पर्धेच्या निमित्ताने. प्रत्येक गोष्टींवरती टीम वर्क पाहायला मिळते आहे. मैदानाच्या बाहेर जर चेंडू गेला तर लवकरात लवकर परत आणण्याचं काम त्या ठिकाणी आमची मॅनेजमेंट कंपनी इतरत्र सगळ्या गोष्टी त्यांनी अगदी त्यांच्या खांद्यावर जबाबदारी घेत पार पाडल्यात. त्यांचंही कौतुक आणि अभिनंदन करावं लागेल. चला लगेच सुरू करा सर. यावेळेला स्वतःला जागा बनवत खेळण्याचा प्रयत्न होता. थोडासा जर बघितलं तर चेंडूची लेंथ एस्टर्नवरती टाकण्याचा प्रयत्न यॉर्कर लेनचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता नंदू पाटील यांचा. परंतु या बॉलवरती लेग बायच्या स्वरूपातली एक धाव जोडली जाईल. धाव संख्या 57. 57. आता जर बघितलं तर डीप मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये फटका तेवढ्या चांगल्या पद्धतीने खेळून काढला होता परंतु या ठिकाणी क्षेत्ररक्षक होते आणि बॉलला परत करतील तोपर्यंत एक धाव येते. हो आता मात्र उडवलंय या बॉलला पाठवलंय डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. मुश्ताक सरांचा हा आणखी तडाखा षटकार.
5 ओव्हरच्या समाप्तीनंतर 64 धावा. पुढचे जर विचार केला तर तुम्हाला 8 मिनिटांमध्ये करायचे आहेत. 12 चेंडू तुम्हाला 8 मिनिटांमध्ये टाकायचे आहेत. 8 मिनिटे तुमच्याकडे शेष आहेत. पुढच्या 8 मिनिटांमध्ये 12 चेंडू तुम्हाला टाकायचे आहेत. यावेळेला फटका चांगला, फटका प्रॉपर ताकदवान फटका खेळलाय. तर फेकीसाठी या ठिकाणी मागणी केली आहे तिसऱ्या पंचाकडे. बघूयात आपण तिसरे पंच इन ऍक्शन असतील. शकीर यांचे कौतुक करावं लागेल. 3 बॉल मध्ये 11 धावा केल्यात. काय फटकेबाजी करतायत मागच्या 3 बॉल मध्ये शकीर. इट्स अ फेअर डिलिव्हरी. प्रशांत सोळंके कालच्या दिवसाचे हिरो. नाही माफी असावी, आजच्या सकाळच्या दिवसाचे हिरो आहेत प्रशांत. मला मॅच त्यांना या ठिकाणी सकाळच्या सत्रामध्ये मिळालं होतं. करता त्यांनी 72 धावा या ठिकाणी सकाळच्या सत्रामध्ये केल्यात. धावसंख्या आता धावफलकावरती 71 धावांवरती जाऊन पोहोचते आहे. 71 धावा. गुरुजी 11 भडगाव, परंतु फुलटॉस. आणि फुलटॉस वरती या पद्धतीचे फटके आपण अपेक्षित मुश्ताक अली सरांकडून करू शकता. कारण थँक्यू. 6 धावा येत आहेत. आणखी एक वेळ फ्लाइट दिलेला चेंडू बॅटची कडा आहे. विकेट किपरचा सहार आणि धक्का क्रमांक 5 मुश्ताक सरबाद. धावसंख्या धावफलकावरती 77 धावा. 77. आताही उडवलाय बॉल जातोय लांबच लांब. जेवढा वर गेला तेवढाच दूर पाठवला या बॉलला. 6 धावेसाठी. थँक्यू डीजे. धावसंख्या जाऊन पोहोचते आहे 83 धावांवरती. 83. याही वेळेला फटका फसलाय. बॉल हवेत आहे. हॅलो, चला चाळीसगावचा संघ संपूर्ण मैदानात हजर राहतील. याच्यानंतरचा सामना त्यांचा होणार आहे. चाळीसगाव संघ सहा ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 85 धावा. प्रशांत सोळंके पहिल्या ओव्हरमध्ये जर बघितलं तर थोडेसे महागडे राहिले. 20 धावा त्यांनी खर्च केल्या. शेख नईम आले आणि शेख नईमने पहिल्याच बॉलवरती षटकार लगावला. आणि शेख नईमांची आणि त्यांच्या सोबतीला शकीर मुजवर या दोघांची जोडी शेवटच्या या 6 बॉलसाठी. चला 3 मिनिटांमध्ये तुम्हाला 6 चेंडू टाकायचे आहेत.
तर या ठिकाणी वेस्ट हाईटचा नो बॉल दिलाय. ओके, फिल्डिंग करणारा टीम, बॅटिंग टीम. ओके, वेस्ट हाईट बॉलिंग करणाऱ्या टीमने रेफरलची मागणी केली आहे. इट्स अ फिअर डिलिव्हरी, म्हणजेच की आता ओके फेअर डिलिव्हरी. तिसऱ्या पंचाने या बॉलला फेअर बॉल घोषित केलंय. 2 धावा येतील या बॉलवरती. डॉट बॉल. आता ही जर बघितलं ना तर चेंडू काय प्रतिम टाकलाय बघा. समोरच्या दिशेला टाकलेला चेंडू ज्या पद्धतीने या बॉलला समोर टाकण्याच्या प्रयत्नामध्ये डॉट बॉल पेश करत असताना विकास जोडगे. शेवटचा बॉल असणार आहे इनिंगचा. शेवटच्या बॉलवरती प्रहार, हल्ला चढवलाय, हल्ला बोललाय. शेख नईमच्या बॅटमधून आपल्या स्वॅगने या इनिंगची समाप्ती होते आहे. तर पहिल्या डावामध्ये जेएमसी जळगाव संघाने धावसंख्या बनवली आहे 94 धावा आणि 95 धावांचं आव्हान टीम गुरुजी 11 भडगाव संघासमोर ठेवलंय.
बिल्डर अँड डेव्हलपर्स. त्यानंतर स्पर्धेचे सहप्रायोजक श्री अजबसिंग पाटील, अध्यक्ष गस सोसायटी जळगाव, मुख्याध्यापक जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कडोली यांच्या माध्यमातून. तर मॅचला होते सुरुवात दुसऱ्या डावात. तर तिसऱ्या पंचाकडे या ठिकाणी मागणी आहे. आपण या ठिकाणी ऍक्शन चेक करायची आहे. हॅलो, इट्स अ फेअर डिलिव्हरी. यावेळेला जर बघितलं तर यावेळेला जर पाहिलं तर एक्स्ट्रा कव्हरला बॉल जातोय, परंतु प्रयत्न चांगला होता बॉल अडवण्याचा. 100% मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं, परंतु मिळतील या 4 धावा. दहा धावा धाव फलकावरती झाल्या आहेत. जितेंद्र माने त्याच्या सोबतीला काही सागर पाटील, ही जोडी मैदानाच्या आतमध्ये ड्राईव्ह केला, रनआउटचा चान्स आहे, चला. परंतु हॅलो. मात्र आवाज. हॅलो, या ठिकाणी आता पुढील सामन्याची नाणेफेक होते. तर चाळीसगाव संघ आणि आमचा जळगाव संघ, यात जळगाव संघाचे आभार की त्यांनी आमच्या मॅनेजमेंटच्या विनंतीला मान दिला आणि हा बदल स्वीकारला. आणि विशेष आभार सुनील बोरसे सरांचेही असतील की त्यांनी या ठिकाणी एक यशस्वी मध्यस्थी मार्ग काढलाय. त्याबद्दल बोरसे सरांचाही आभार. आणि चाळीसगाव संघाने याच्यानंतर एक गोष्ट लक्षात घ्यायची की प्रवेश करताना
योगेश वाणी यावेळेला गोलंदाजी ट्रॅक वरती बॉल हवेत, परंतु क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचतील तोपर्यंत होकार नकार रनआउटचा चान्स आहे आणि रनआउटच्या रूपामध्ये धक्का क्रमांक दुसरा लागतोय. एक महत्वाचा गडी बाद झाला या महत्वाच्या क्षणांमध्ये. ओके सर. जळगाव टीचर स्पोर्ट्स क्लब शिक्षक क्रिकेट चषक 2025 यापूर्वी JTC होतं वाटतं ना, पहिले TCF होतं. त्यावेळेसपासून चाळीसगाव संघ हा नेहमी या जळगावला नेहमी येणारा संघ आहे. 100 किलोमीटरवरून येतो. JTSचा नाही आपलं TCFचा एक आम्ही चषक जिंकलेलो आहोत आणि मागच्याच वर्षी JTSचा सुद्धा चषक जिंकलेलो आहोत. चाळीसगाव टीम जरी आज धुरंधर म्हटलं झालं तरी आहे, परंतु आमच्यामध्ये सुद्धा काही प्लेयर हे जळगाव म्हणजे पाचोऱ्यामध्ये गेलेले आहेत, काही भडगावमध्ये गेलेले आहेत. म्हणून तुम्ही असं समजू नका आम्ही बी काही एवढे धुरंधर नाहीत, पण तरी ते धुरंधर म्हणतोय मी. एकटा धुरंधर आहे इथं, कॅप्टन त्यांचा धुरंधर आहेत. पण जाऊ द्या, आपल्याला खेळ भावनेने या ठिकाणी आपण शिक्षक आहोत आणि आपण या ठिकाणी खेळ भावनेने या ठिकाणी आपण विद्यार्थ्यांना खेळ भावना शिकवतो आणि अशा पद्धतीने आपण तुम्ही आम्हाला सहकार्य केलं. आयोजकांनीही समजून घेतलं, आमच्या प्रतिस्पर्धी टीमनेही समजून घेतलं. किशोर दादा, मुकेश दादा आणि त्यानंतर खलील साहेब यांचे मी खूप खूप आभार मानतो आणि धन्यवाद. यानंतर किशोर दादा. ठीक आहे, तयारी करताय. निर्णय सांगा. 2 ओव्हरचा खेळ समाप्त होतो आहे आणि टॉस नुकताच संपन्न झालाय आणि टॉस कोणी जिंकलाय त्याचा निर्णय आपल्यापर्यंत नक्कीच पोहोचेल. परंतु तोपर्यंत या सामन्याकडे वळूया. 2 ओव्हरचा खेळ समाप्त आणि 2 विकेट मैदानाची आतमध्ये. 20 धावा धाव फलकावरती. 30 बॉल 75 धावींची गरज आहे. 30 बॉल करायचे आहेत, 75 धावा 75. खरं तर जर बघितलं तर सरासरी 10च्या सरासरी धावसंख्या 15च्या सरासरी इथून बनवायची आहे. टायमर सेट आहे, त्यामुळे गोलंदाजी करणाऱ्या टीमने याकडे लक्ष द्या. टाइमर आपला सेट आहे. जर टाइमच्या वर जर आपण वेळ घेतला या ठिकाणी गोलंदाजीमध्ये तर नक्कीच 3 धावाची पेनल्टी आणि एक क्षेत्ररक्षक 30 यार्ड वर्तुळाच्या आतमध्ये. त्यानंतर आम्ही आपला ऐकून घेणार नाहीये. आपण बघा, जर वेळ झाला तर नक्कीच आपले जरी दुसरी इनिंग असली तरी आम्ही आपलं ऐकून घेणार नाही आहोत. त्यामुळे वेळेवर लक्ष द्या. एवढ्याला बॉल हवेत आणि विकेटचं पतन. फ्री होम डिलिव्हरी अगदी हातात समावलाय हा विकेट. धक्का क्रमांक 3. आपण कुठेतरी जवळ येण्याचा प्रयत्न करतो. पुन्हा जळगाव मध्ये पुन्हा वर्षभर रिक्वेस्ट करू नका. नाही हो, असं थोडी. दादा आणि काहीतरी दोरी बांधेल खाल. या ठिकाणी जर बघितलं तर 21 धावा धाव फलकावरती. आता थोडस काही वेगळं टाइमर सेट आहे, त्यामुळे नक्कीच त्याकडे लक्ष असणार आहे. यावेळेला जर बघितलं तर लाऊड अपील आउटसाइड ऑप्शन खूप जास्त बाहेर, त्यामुळे पंचांनी या बॉलला वाईट बॉल घोषित केलाय. 27 बॉल आणि 74 धावांची इथून गरज. 27 बॉल 74 धावा करायच्यात. नंदू पाटील, गणेश पाटील या दोघांची जोडी मैदानाच्या आतमध्ये. नंदू पाटील, प्रयत्न झाला मोठा फटका खेळण्याचा, परंतु यावेळेला मात्र जर बघितलं तर निर्धाव चेंडू असेल.
मसूद अहमद या अगोदरच्या ओव्हरमध्ये जर बघितलं तर विकेट्स वारंवार आपल्या नावे केले आहे. पहिल्या बॉलवरती प्रशांत सारखा बॅटर चालता केला. जेएमसी जळगाव क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. फंबल पाहायला मिळते, परंतु मात्र एकच धाव येईल. एका धावेच्या मदतीने 3 ओव्हर समाप्त. 23 धावा धाव फलकावरती इंगळ्याच्या मोबदल्यामध्ये 24 बॉल आणि 72 धावांची गरज. चोवीस बॉल 72 धावांची गरज आहे. प्रेक्षक हो, युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून जुळलेल्या सर्व प्रेक्षकांचं मी समालोचक अनिकेत स्वागत करतोय. आपण पाहतात प्रेक्षक हो, लाईव्ह व्हिजनच्या माध्यमातून जळगाव टीचर स्पोर्ट्स क्लबच्या माध्यमातून यांच्या माध्यमातून आयोजित शिक्षक क्रिकेट चषक 2025 चा हा थरार पर्व 34 आहे. यावेळेला जर बघितलं तर इश्तियाक सर आल्यात गोलंदाजी ट्रॅकवरती. पहिल्याच बॉलवरती आक्षेप या ठिकाणी घेतलाय. तर तिसरे पंच आता इन ॲक्शन असतील. थँक्यू. यामध्येच पाहायला मिळतो आहे एक चौकार. आणि खरं तर थोडस जर बघितलं तर सामना लवकरात लवकर खेळवायचा आहे. पुढच्या 10 मिनिटांमध्ये आपल्याला बाकीचे उरलेले 21 चेंडू टाकायचे आहेत. 10 मिनिटांमध्ये 21 चेंडू त्या ठिकाणी तुम्हाला टाकायचे आहेत. डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत तोपर्यंत कंटिन्यू जर बघितलं तर एक सिंगल येते. 20 बॉल 65 ची गरज. बघा पुढच्या जर 10 मिनिटांमध्ये उरलेले 20 चेंडू टाकले नाही तर आपल्याला निश्चित पेनॉल्टी असेल, परंतु लाऊड अपील आणि विकेटचं पतन आहे. चला बॅटर लगेच दाखल व्हा, पडा लवकर. चला लगेच
यावेळेला पायावरचा बॉल पुल केलाय, डीप व्हायला बोलायच्या पलीकडे सागर महाजन आले आणि पहिल्याच बॉलवरती षटकार ठोकलाय. आता जर बघितलं तर गरज आहे इथून 18 बॉल 59 धावेंची गरज आहे. चला पुढचे जर बघितलं तर तुम्हाला 14 बॉल 9 मिनिटांमध्ये टाकायचे आहेत, त्यामुळे व्हाईट बॉल. बेदला आहे, गॅप बेदला आहे नंदू पाटील यांच्या बॅट मधून हा धमाकेदार चौकार. गणेश आल्यात नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. एक्स्ट्रा कव्हरला फटका तेवढ्या चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे, चांगला बॉल चांगला अडवलाय. दुसरा कॉर्नर आउटचा चान्स, ओ नाही. म्हणजेच की पुढचे 6 बॉल करायचे आहे तिथून 43 धावा. गणेश आणि त्याच्या सोबतीला सागर महाजन ही जोडी. शेख नईमचा हा ओव्हर अतिशय इंटरेस्टिंग पाहायला मिळाला, ज्यामध्ये एक विकेट सुद्धा आली नंदू पाटील यांची. त्यावेळेला प्रयत्न चांगला होता, परंतु तेवढ्या चांगल्या पद्धतीने फटका खेळू शकले नाहीये. रनआउटचा चान्स चला वेळ कमी घ्या, आपणास विनंती आहे. टोलावलेला हा चेंडू जातोय सरळ सीमारेषे पार 6 धावांसाठी. तर नक्कीच 6 धावा येत आहेत, परंतु 2 बॉल मध्ये 32 धावांची गरज आहे. इथून 2 बॉल 32 धावा थोडस अवघड समीकरण आहे आणि अशक्य आहे. अवघड आणि अशक्य 2 बॉल मध्ये 32. डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये एकच मात्र धाव येईल. शेवटचा बॉल या सामन्याचा. आणि या बॉलने आता सामना जिंकलाय टीम जेएमसी जळगाव संघाने. अभिनंदन टीम जेएमसी जळगाव आणि वेल प्लेड गुरुजी 11 भडगाव संघ. अगदी 30 धावेने हा सामना जिंकलाय जेएमसी जळगाव संघाने. जेएमसी जळगाव 30 धावेने हा सामना जिंकलाय. हॅलो, चाळीसगाव संघ मैदानातील